जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा। जिंतूर तालुक्यात असणाऱ्या वाघी धानोरा गटामध्ये तिरंगी लढत होते आणि या लढतीच्या दरम्यान आज वाघीतल्या पिंपळगाव काजळे या गावामध्ये एक प्रचार सभा झाली। जे शिवसेनेचे उमेदवार आहेत गणेश काजळे आणि त्यांचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज शिंदे सेनेचे आमदार आमशा पाडवी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या प्रचार सभेमध्ये बऱ्याचशा मुद्द्यांना हात घातला आहे। परंतु गणेश काजळे हे जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणारे विश्वनाथ राठोड आणि रोहित चव्हाण या दोघांवरती त्यांनी आता टीका केलेली आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की रोहित चव्हाण आहेत यांच्याकडे काही संस्था वगैरे आहेत, तर त्या संस्थेवरती त्यांनी त्यांच्या बंजारा समाजातलीच काही पास्त्री लोक संस्थेमध्ये लावलेली आहेत का, तर याचा खुलासा आता मी प्रत्यक्ष रोहित चव्हाण यांच्याकडून करणार आहे। सर्वप्रथम तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। नमस्कार। आता एक सभा झालेली आहे आणि सभेमध्ये तुमच्यावरती आरोप असा झालेला आहे की रोहित चव्हाण हे भाजपचे उमेदवार आहेत आणि बंजारा समाजातून तो येतात आणि त्यांनी त्यांच्या संस्थेवरती 5 स्त्री लोक लावलीत का, सत्य काय आहे ते आम्हाला सांगा। तर प्रथमतः सर्वांना नमस्कार। मी रोहित चव्हाण, वाघी धानोरा सर्कलमधून भाजपचा अधिकृत उमेदवार। तर सरांनी विचारल्यानुसार माझ्या समाजामधून 5 कर्मचारी किंवा बांधव माझ्या संस्थेमध्ये कार्यरत नसून तर संपूर्ण तालुका किंवा जिल्ह्यातून प्रत्येक समाजाचे 10 कर्मचारी हे आमच्या 8 ते 10 संस्थेमध्ये कार्यरत आहेत। याची शहनिशा भाऊ तुम्ही पण करावी आणि जे माझ्यावर टीका करताय याप्रमाणे त्यांनी तर करावी आणि टीका करणाऱ्यांना आम्ही काही त्यांचं खंडन कसं करावं काय माहीत नाही, पण टीका करणाऱ्यांनी सगळ्या गोष्टी पडताळून कोणावर तरी टीका केली पाहिजे। कारण की टीका करणारा जो व्यक्ती आहे त्यांचं घर काही दूर नाही भाऊ, माझ्या गावाच्या शेजारी आहे, इथून त्यांचं घर दिसतं मला, त्यांना माझं दिसतं, तर तेच स्वतः मला दिसत नाही। इलेक्शनच्या जेव्हा इलेक्शनचा वारा सुटतो तेव्हाच ते आम्हाला या भागामध्ये दिसतात। त्यांना प्रश्नाची जाण आहे का नाही हे मला माहीत नाही, पण सर्वसाधारण जनतेला न्याय फक्त आज भाजपच देऊ शकतो आणि यामुळेच आमच्या मार्गदर्शिका सौ मेघना दिदी बोर्डीकर पालकमंत्री व आमचे मार्गदर्शक आदरणीय बोर्डीकर साहेब यांनी एका युवा पिढीला जबाबदारी दिलेली आहे व त्यांना माहीत आहे की वाघी धानोरा सर्कल आणि आमचे दुसरे जे तिरंगी लढत जसे तुम्ही म्हणले दुसरे जे आमचे प्रतिस्पर्धी आहेत माजी अध्यक्ष राहिलेले, त्यांनी तर या भागामध्ये मी तरी तुम्हाला म्हणलं की 5 नाही 10 प्रत्येक समाजातले माणसं आहेत माझ्याकडे आमच्या संस्थेमध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात मी जिथे वावरतो तिथे। तर आमचे अध्यक्ष राहिलेले जे राठोड आहेत त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा की तुमच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 10 कोणते कामं तुम्ही केलेत म्हणून 10 कामे त्यांनी दाखवावी आणि याचा सगळा हिसाब मायबाप जनता यावेळेस 2026च्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमधून घेणार आहे असा मला विश्वास आहे। प्रत्येक गावामध्ये काही गावामध्ये लोकांना माहीत नाही की मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषद सदस्य कोण होता, इतकी भीषण परिस्थिती आहे व दिदींच्या स्वरूपाने सर्वांची आशा आहे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे सर्वच उमेदवार तालुक्यातील गटातीलच नव्हे माझ्या तालुक्यातील सर्व उमेदवार निवडून येणार आहेत याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। दुसरा एक विषय आहे की याच प्रचार सभेदरम्यान ज्यांनी आता भाजपकडून उमेदवारी मागितली होती ते संतोष राठोडचा देखील या प्रचार सभेच्या दरम्यान त्यांनी आता उल्लेख केलेला आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की एक गरीब घरातला मुलगा ज्या वेळेला भाजपाकडे तिकीट मागण्यासाठी गेला होता जिल्हा परिषदेचं, तर त्यांना पैशाची मागणी करण्यात आलेली आहे। स्वतः संतोष राठोड माझ्यासोबत आहेत। तुमच्यावरती गंभीर स्वरूपाचा त्यांनी असा उल्लेख केला आहे सभेमध्ये, सत्य काय तुम्ही सांगा। नाही, मी हे बघा प्रत्येक सर्कलमधून 1 2 2 3 3 इच्छुक उमेदवार होतेच, पण मी पण इच्छुक होतो, आमचे कोट्याचे दिगंबर मामा पण होते, पण साहेबांचा आणि दिदींचा आदेश किंवा त्यांचा निर्णय त्यांनी योग्य घेतला असेल मला तरी वाटतं। सर्कलसाठी त्यांनी रोहितला तिकीट दिलं आणि आम्ही रोहितच्या पाठीशी उभं राहून एक खंबीरपणे असं त्यांच्या पाठीशी उभं राहून खांद्याला खांदा लावून आम्ही वाघी सर्कलचं नेतृत्व करत आहोत। त्यांनी जे अशी आरोप केलेला आहे की तुम्हाला पैशांची तिकिटासाठी मागणी करण्यात आली होती, असं काही झालं होतं का? नाही, हे 100% चुकीचं आहे। काय साहेबांनी किंवा दिदींनी माझ्याकडनं कोणते पैशाची अपेक्षा केली नाही, पण मी
जे 3 महिने जे सर्कलमध्ये मी मेहनत घेतली, त्या मेहनत घेतल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी असं या सर्कलचा असं वाटलं की आम्हाला या सर्कलचा आमचा एकच ध्यास आहे, यावेळेस फक्त भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल त्याच्यासाठी आम्ही सगळेजण मेहनत करत आहोत. आणि माझ्यावर दिदीने आणि साहेबांनी अशी एक जिम्मेदारी दिली सर्कलची, मी एक सर्कल प्रमुख म्हणून सुद्धा या सर्कलचं नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळं काही पैशाचा काही प्रश्नच येत नाही. सत्य आपण मांडत असतो लोकांच्या समोर, आणि नेमकं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी मी एक भाजपाचे उमेदवार रोहित चव्हाण यांच्यासोबत संपर्क केला, आणि त्यांनी स्वतः असा दावा केला आहे की त्यांच्या ज्या काही एकूण संस्था आहेत तर त्या सर्व संस्थांमध्ये केवळ बंजारा समाजाचेच नाही परंतु इतर सर्व समाज घटकातल्या लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळं गणेश काजळे यांची टीका केली की त्यांनी चॅलेंज केलेलं आहे की 5 लोक संस्थेवरती घेतलेत का किंवा त्यांना रोजगार दिला आहे का, असं त्यांचं म्हणणं होतं. असो, आरोप प्रत्यारोप आहेत, प्रचारसभा आहेत, प्रत्येक घडामोडी घडतच असतात. आपण प्रत्येक घडामोडीवरती आपलं लक्ष ठेवून आहोत. प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबवर जागर न्यूज जिंतूरला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सहकारी महमूद पठाण सह रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज जिंतूर परभणी.